आमची पिहू पण सकाळी उठली आहे, पारशीच आहे, आंघोळ नाही केली अजून. इकडे बघ, इकडे चेहरा दाखव, चेहरा दाखवायलाच लाजते बाई, काय करा रे. आज होळी आहे, परत मी कलर लावेल भरेल, त्याच्यामुळे मी आंघोळ नाही करणार आहे. बापरे, म्हणजे दिवसभर आज तू तशीच पारशीच राहणार. सगळेजण असतात, पहिल्यांदाच तशी तू राहणार आहे. रंगपंचमी असायची ना तेव्हा ना आम्ही तेल लावून जायचो अंगाला. आमच्या इकडे रंगपंचमी खेळतात आणि प्रियान त्यांच्या इकडे, आता मी राहतोय ना सध्या, त्यामुळे त्यांच्या इकडे काय खेळतात, होळी खेळतात. तुमच्या इकडे म्हणजे ते नाही का एकदम कलर निघत नाही असं कलर युज करत असतील, त्याच्यामुळे डांबर नव्हते युज करत, ते सिल्वर कलर, लाल कलर तर निघत नाही. हा, आमच्या इकडे तर ते रंग सुद्धा वापरायचे, डायरेक्ट ते चिटकून बसायचे दादा, म्हणून आम्ही तेल लावायचो. तुमच्या इकडे काय करतात तुम्ही? आमच्याकडे काही नाही, पण मी स्किन केअर रुटीन करते माझं. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे बस. ते तर रोजचं ते आंघोळ करू ना करू, मी उठल्या पहिले ब्रश केला, फेस वॉश केला का पहिले मी स्किन केअर रुटीन करून घेते. हा, नाही तर काय, रंगाच्या ऐवजी बाहेर जो ऊन पडलेला आहे ना त्या उन्हानेच काळे होऊन जाशील. बाळासाठी सुद्धा मी हे आणले आता सध्या. हो, सनस्क्रीन ना. त्यांना पायांना पण सनस्क्रीन लावलं आणि चेहऱ्याला सुद्धा. मग त्याच्यावरती तुझ्या अंगावर कलर फेकला, तो निघाल का दुसऱ्या दिवशी? आमच्याकडे तुमच्यासारखे कलर नाही खेळत, एकदम डार्क वगैरे सुका कलर खेळतात आणि सूर्य संरक्षण करायला तर आहे. आता आपण तयारी करूया, मग मी पण आज तेल लावत नाही आणि आज व्हाईट ड्रेस घालू आपण. चलो. कोको, ए कोको, रेडी का तू कलर खेळायला? रेडी आहे. फेस वॉश झाला, आता सिरम आणि मॉइश्चरायझर लावून मस्त सनस्क्रीन लावून घेते. तू काळा ड्रेस घातला? मग व्हाईट बोलली ना आता थोड्या वेळापूर्वी, तू विसरली काय जेवणाच्या अगोदर? व्हाईट खराब होईल असं वाटतं मला. होळीच्या दिवशी व्हाईटच राहतंय, ते काढ येडू. माझं चांगलं टी शर्ट खराब होईल. काही नाही होत, चल नवीन घेईल तुला मी. ओके, चला आता मी पहिले स्किन केअर रुटीन करून घेते आणि मग चेंज करते. उन्हाळा आला ना तर एक प्रॉब्लेम ठरलेलाच असतो, स्किन टॅन, स्किन बर्न किंवा मग चिकटपणा किंवा ऑइली स्किन. आणि जर सनस्क्रीन लावली, गोरी जरी नाही दिसली तर भूत नक्की दिसेल. पण आता मला टेन्शन नाही, कारण मला भेटलंय मामाअर्थचं व्हिटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन, जी उन्हाच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करते, आपला चेहराही नैसर्गिक उजळून देते. कारण यामध्ये आहे SPF 50 PA++++. यात आहे व्हिटॅमिन सी, त्वचेला ग्लो देते आणि हळद जी स्किन टोन सुधारते. आणि विशेष म्हणजे हे अजिबात आपल्या स्किनवर व्हाईट कास्ट आणि स्टिकीनेस ठेवत नाही. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे आणि डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड सुद्धा. मी व्हिटॅमिन सीचं सिरम लावलेलं आहे. सिरम मी अप्लाय केलेला आहे ऑलरेडी आणि आता मी मॉइश्चरायझर लावल्यानंतरला सनस्क्रीन लावून घेते. कारण की हे माझं डेलीचं आहे स्किन केअर रुटीन आणि माझ्या डेली स्किन केअर रुटीन मध्ये हा पार्ट खूप जास्त महत्वाचा आहे. एकदम लाईट वेट आणि क्विक ऍब्झॉर्ब होते आणि दिवसभर आपल्या स्किनला ब्राईटर आणि ग्लोईंग ठेवते. मला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे मामाअर्थ. नेहमीच आपल्यासाठी नवीन आणि चांगल्या गोष्टी घेऊन येत असतात. त्यांचे प्रोडक्ट्स नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेले आहेत, केमिकल फ्री आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इफेक्टिव्ह पण आहेत. आणि बघू शकता एकदम छानपणे स्किन मध्ये मर्ज होत आहे आणि बिलकुल चिकट सुद्धा वाटत नाहीये. तसेच यामध्ये एवढे सारे भरपूर फायदे आहेत. व्हिटॅमिन सी मुळे स्किन आपली ब्राईट होते आणि हळदीमुळे सनबर्न आपलं प्रिव्हेंट होतं. आणि हो, आपण जेव्हा स्किन केअर रुटीन डेली करू तर रिअप्लाय करायला पण विसरू नका. तसंच मामाअर्थचं व्हिटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन हे फ्लिपकार्ट, अमेझॉन, नायका तसेच पर्पल वर सुद्धा अवेलेबल आहे. माझा कुपन कोड PKP 2025 वापरून 20% डिस्काउंट मिळवा. तर मला माझं सोल्युशन मिळालंय, खूप छान. मला समरसाठी माझं प्रोटेक्शन भेटलंय. सो आता मी माझी पुढच्या तयारी लागते. माझी तयारी वगैरे झाली, बाळ झोपलंय आणि मी आता तयारी करते. एक प्लॅन करतोय बाहेर जाण्याचा. अरे डायरेक्ट मेकअप दाखवला. माझ्या मम्मानी पुरणपोळी बनवली होती, ते तर दाखवलीच नाही तुम्हाला. इकडे बघ, आज आहे होळीचा दिवस आणि आमची झाली आहे मॉर्निंग. तर मी प्रियाला असं बोललो आता की तू एक काम कर, ब्रेकफास्ट बनव, जेवण बनवून घे आणि त्यानंतर आपण खेळूया कलर्स. बॉब आणि कोमल कालच गेले, नाही तर आम्ही तिकडे जाणार होतो विरारला खेळायला, परंतु थोड्या कामांच्या गडबडीमुळे आणि कमी टाइम अभावी आम्ही म्हटलं की तेच करूया. सो तुमची होळी कशी जाती ते पण कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आज आपल्याला स्पेशल होळी खेळायची आहे, सो त्यामुळे आंघोळ आम्ही रंग खेळल्यानंतरच करू. आता फक्त फ्रेश झालो आहे. हे बघा, मी प्रियाने मस्त पुरणपोळी बनवली, काल पण बनवली होती होळीला आणि आता पण बनवली. गवारची भाजी, चपाती बनवली आहे. इथं तिचं ताट आहे पण ती इथे नाही आहे, कारण बरेच दिवस झाले
बाळ आम्हाला काय दोघांना एकत्र जेवण करू देत नाही, त्याला एकट्याला सांभाळायला लागतं आणि त्याला सांभाळता सांभाळता मग एकाला जेवण करून घ्यावं लागतं. फक्त पाहुणे आल्यानंतरच आम्हाला सोबत जेवायला भेटतं. प्रिया आता आली आहे जेवण करण्यासाठी. चला मॅडम. चला पुरणपोळी. मी दिली तुला ऑलरेडी पुरणपोळी. मला 2 खायचे आहेत ना. अरे हो. एवढी छोटी तर मग किती खायला पाहिजे सांगा? एकच? नाही 2 खा. मग एक माझ्यासाठी एक बाळासाठी. हा ते पण आहे. आता प्रियानी सगळी तयारी केली आहे आणि आता मला बोलली की तुम्ही नंतर आवरा, पहिले इकडे या, माझी हेअरस्टाईल धरू लागा. हेअरस्टाईल धरू लागा? हो ते पिन नाही माझ्याकडे ना. मग घेऊन टाक ना पिन. छोटे छोटे लावतात ते वाले लहान बाळासारखे. आता बघ बरं, आता वाटतोय होळीचा गेटअप तुझा. म्हणून नाही तर घेतला होता ब्लॅक ड्रेस घालून. सनस्क्रीन वगैरे सगळं लावलं मस्त पैकी. कळलं का तुम्हाला? समजलं मला, सगळ्यांना कळलं माझ्यासोबत. मेकअप करून केलं ना थोडं बरं वाटतं जरा. हा ते पण आहे. आता वाटतं ना होळी चलो. असं होळीला मेकअप तुझा थोडी तसं राहणार आहे, तो जाणारच आहे ना डिस्टर्ब. होळीला दिसणार आहे पण मग थोडासा कलर लावला तर सुंदर दिसतं. हो का? हा आम्ही होळी सुद्धा मेकअप करूनच खेळतो. बिना मेकअपचं बघितलं तर लोक घाबरतील. नाही घाबरणार? बघा. वा 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 मस्त. चला चलो. माझं काय, मी कोणता ब्लॅक गॉगल घालेल, तू पाय फक्त, तुला सूट नाही होत. दाखव काय बाई, खेळायला जायच्या आधीच नाटक आहे. गॉगल लावून फोटो काढू ना, कलर असं लावताना. असं मी तुम्हाला लावेल, तुम्ही चल बाहेर जाऊ मग. नाही बाळ. अरे बाळ घरात आहे, मग आता बाळ उठल्यावर घेऊन जाऊ. घ्यायला जावं लागेल, तोपर्यंत घरामध्ये माझे फोटो व्हिडिओ काढा. काही पण यार, घरात कोण फोटो व्हिडिओ काढतं का प्रिया? होळीचे मला फोटो काढायचे, दुसरं काय नाही. चेहरा इकडे करा ना, गाल असा गाल का. घरातच खेळावर राहिलो आम्ही दोघं. ती म्हणते व्हिडिओ काढा, खाली नंतर जाऊ, कारण आहे ना आता तिकडे फक्त माणसं खेळतायत. संध्याकाळी टेरेसवर जायचं होतं पण बाळ झोपलेलं म्हणून टेन्शन आहे थोडस जाण्याचं. हो ना. चला आपण दोघं फोटो काढू. आता फोटो काढायचे, आता थोडं निजावं लागेल आपल्याला खाली. आपण काय काय रील बनवले ना, सगळे ब्लॉग मध्ये ऍड करा. जे रील्स बघणार नाही ते ब्लॉग मध्ये बघतील. हा तसं करावं लागेल आता. सो आता आम्ही खूप मस्त रील बनवले आहे घरात, एकदम घरात पसारा झाला. काय माहिती का, बाहेर जायचंय, माझी खूप इच्छा आहे बाहेर घेऊन चालायची. आपण बाळ उठलं की मग जाऊया. पण बाळ नेमकं ना आत्ता झोपलंय दुपारी, आणि ते उठलं ना मग एकदा आम्हाला खेळू देणार नाही. म्हणजे असं त्याला उठवून नेलं तर खूप. हे 1 वर्ष आहे ना, सगळे सण वगैरे आम्हाला घरातच करावं लागतात. बाहेर जायची जाम इच्छा आहे, पण काय एक तर बाळ नव्हतं तेव्हा हिची इच्छा नसायची. आता बाळ झालं, आता बाळ झोपलेलं असतं, हिची इच्छा आता पण नाही. पुढं बाळ मोठं झाल्यावरती हिची इच्छा तेव्हा पण नसणार. कोणी केलंय? घरात करते ती म्हणते. मी म्हटलं अगं पण होळी खेळायचं आहे मला, कसं सांगू यार आता हिला, मला होळी खेळायची. लय आठवतं मला माझं लहानपण, नुसतं काय जाळण धूर संघच होता माझं. हे बघा नुसती रील साठी बोलवती. टायमर. तुमचं पण कपलच्या अशाच गोष्टी आहे का तुम्ही खेळायला जातात? तुम्ही खेळायला जात असतील तर तुम्ही जाम सुखी कपल आहे भावा. आमचं गाला हे असंच आहे, फक्त धमक्या देऊन देऊन होळी चालली. हे बघा टायमर लावा ना. थांब, सापडलं. आता यांनी टायमर लावायची गरज नाही, ब्लूटूथ नाही कनेक्ट झालं. हे बघा तू ट्राय कर, येता का फोटो पाय. पुढचं का मागचं? वरचं कॅमेरा iOS लिहिलेला असेल बघ ना. हा ते. ओ बापरे, ओ बापरे, एकच राहिले का फक्त. काय बाई तू फोटो काढणं तर थंडच आहे बाई. बापरे. चल आता आपल्या दोघांचे काढू. हे बघा प्रीतू बघा
काय काढले प्रिया फोटो? माझे पाहिले का फोटो? किती भारी काढले. फर्स्ट ट्रायल आहे बघा तुमची मस्त बाय आपण बाय तुम्ही तर डान्सच करताय डायरेक्ट. विषय का? असेच फोटो काढायचे राहता होळीचे. चला आपण सोबत काढू. चल. हो लाव गॉगल. मेरी मलमल की कुर्ती शराबी हो. शराबी का नवाबी? भरवला ना म्हणून बेकार दिसते मी. तुमचा चेहरा फक्त एवढाच मी भरवला म्हणून. मेरी मलमल की कुर्ती नवाबी हो गई. पुसू का थोडासा? नाही ना, राहू दे ना प्रिया. म्हणजे छान दिसत ना. छान दिसतेस माझा तू. मेकअप दिसत नाही. बर मेकअप दाखवायचे तुला होळीच्या दिवशी पण. काय पंखडी बघा. कोणी म्हणाल ड्रेस नाही भरला होळी खेळून, तर ती आता ते पण पूर्ण करते. नाही त्यातून भरवलं नाही. चला या. झालं एवढंच मेकअप दाखवायचा होता. थोडा येलो कलर लावतो. ओ माय गॉड, किती हायब्रिड होळी खेळतोय का आपण. म्हणजे नकली होळी. काय नकली होळी? नकलीच होळी झाली. खरी होळी खाली राती खेळायची. मग खाली जा. आमच्या सोसायटीत किती मोठी होळी बट जाता मग तुमच्या सोसायटीत आपण खेळायला जाऊ नाही जाते बाळामुळे. बापरे, एकच टिपका का लावला का? असं संपला नाही. काय गरीबाची चालू काय गरिबी तर होळी चालू भाई. मला गॉगल सुटलं होतं. हा असं वरती लावलं भारी दिसत होत. हा बस. चला या. रेडी का? फोटो काढायला या. फोटो काढायला दिलं ना बटन तुला आता मी. तुमच्या हातात घ्या ना. आपण काढू किती ना. दिवस नवऱ्याचं बटन म्हणून वापर ठेवा करशील. ना. ठेवा ना प्रीतू मोबाईल. चला हे घ्या. हे बघा, बाळ उठायच्या आधीच आहे ना पूर्ण फरशी परत क्लीन करून घेतली. कारण तो आहे ना खाली खेळता खेळता त्याच्या तोंडात घालेल ते सगळे रंग म्हणून. सगळं क्लीन केलं मस्त स्वच्छ एकदम सोल्युशन वगैरे टाकून. कोकम गुड मॉर्निंग. उठलं माझं सोनं. उठला तू? खेळायचे तुला कलर कलर खेळायचे? कसं खेळणार आहे तू कलर? कसे खेळणार आहे? मम्माला बघतो तू. हे बघ भूत बघ भूत. भूत बघ. हे बघ भूत बघ. मला बघ भूत आहे मी. भूत बा. चला आता बाबड्याला कलर लावायचे. पहिली होळी आहे माझ्या बाबडीची. पहिली होळी आणि माझ्या बाळाचे मस्त मस्त फोटो काढणार आहे आता मी. लवकर आवर त्याचं. कोको आंघोळ घातली. आम्ही तिकडे बसलो तर इकडे येऊन उभा राहिला. एक बरं चल ना कोको, चल तिकडे चल. तुला खेळायचं इथे. इथे खेळायचं तुला. एकटा एकटा खेळायचंय तुला. एकटा एकटा खेळायचंय तुला. चल चल तिकडे चल. चल 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 चल. होळी वगैरे मस्त खेळून झाली आणि प्रीतमची पण आंघोळ वगैरे झाली आहे. कपडे चेंज केले. माझं शोनं पण रेडी झालंय आणि मी आता चालले. मला खूप पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे म्हणून मी चालले आता पाणीपुरी खायला. बाळाला डायपर घाला पटकन. चला. ते पण मिस करायचे हा ते पण मिस करायचे का सांगा. आम्ही खूप मस्त रील टाकल्या आहे. खूप छान रील बनवले तुम्ही. मस्त मस्त नक्की जाऊन बघा. चला मी गाडीमध्ये वेट करते. चला डायपर तुम्ही चला.